जय शिवराय. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत तळणीचे मोदक. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून त्यामध्ये कट केलेले काजू, कट केलेले बदाम टाकायचे आणि परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 1 चमचा खसखस टाकायची आणि लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 1 बाउल नारळाचा चव टाकायचा आणि तोही चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये पाऊण कप गूळ टाकायचा. आणि गूळ ही पूर्णपणे विरघळून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण पूर्णपणे गूळ विरघळून घेतलेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर जायफळ पावडर टाकायची. अशा पद्धतीने आपले सारण तयार झालेले आहे. सारण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. दुसऱ्या भांड्यामध्ये 1 बाउल गव्हाचे पीठ घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं. नंतर त्यामध्ये 2 चमचे तेलाचे मोहन टाकायचं आणि चमच्याने हलवून घ्यायचं. आता थंड पाण्यामध्येच पीठ मळून घ्यायचं. पिठाला थोडंसं तेल लावून पीठ 5 मिनिटं भिजायला साईडला ठेवून द्यायचं. पाच मिनिटानंतर पीठ आपलं चांगलं भिजलेलं असेल. चपातीच्या आकाराचा गोळा तयार करायचा आणि 1 मोठी चपाती लाटून घ्यायची. ती पातळच लाटून घ्यायची जेणेकरून आपले मोदक खुसखुशीत होतील. आणि वाटीच्या साहाय्याने त्याच्या पुऱ्या तयार करायच्या.
चिमूटभर सारण ठेवून छानसे मोदक तयार करायचे. अशा प्रकारे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत. आता मोदक तळून घ्यायचे. तेल चांगलं तापल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि मोदक तळून घ्यायचे. एकसारखे मोदक हलवायचे जेणेकरून एकसारखा कलर येईल मोदकाला. मोदक तळण्यासाठी 7 ते 8 मिनिट लागतात. मोदक छान लालसर दिसायला लागल्यानंतर काढून घ्यायचे. इथे सगळे मोदक आपण तळून घेतले. अशा पद्धतीने आपले तळणीचे मोदक तयार झालेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हालाही मोदक आवडले असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.